मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेवकाच्या डान्स बारवर धाड टाकण्यात आली। गुप्त खोलीतून 13 बारबाला ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। अण्णा पॅलेस डान्स बारवर काश्मीरा गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे, तर गणेश शेट्टी यांच्या मालकीच्या डान्स बारवर ही कारवाई झालेली आहे। मीरा भाईंदर वसई विरार पुलिस कमिश्नरेट के क्राइम ब्रांच यूनिट 1 ने कल नौगर पुलिस स्टेशन के जुरिडिक्शन में अन्ना पैलेस ऑर्केस्ट्रा बार पर कार्रवाई की, जिसमें पाया गया कि वहाँ पे काम करने वाली लड़कियों को छुपाने के लिए एक डेंजरस कैविटी वहाँ पे बनाई गई थी। इसके लिए करीब 13 आरोपी और होटल के जो ऑपरेटर है और उसके ओनर है उनके खिलाफ BNS 110 और अदर धारा के तहत कार्रवाई की गई है और आगे का इन्वेस्टिगेशन लोकल पुलिस स्टेशन कर रहा है। तर 1 मे पासून रिक्षा चालकांना आता मराठी सक्ती करण्यात येते। महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठीमध्ये बोलणं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे। तर रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची गरज आहे, मराठी भाषा शिकवण्याचे नियोजन करा, अशी ही मागणी रईस शेख यांनी केली आहे। सर्वांनी मराठीमध्ये बोलणं हे अपेक्षित आहे आणि याचं समर्थन आमचा पक्ष पण करत आहे। पण प्रताप सरनाईक साहेबांचा मला असं म्हणायचं आहे की आपला कल्चर, आपली भाषा लोकांना शिकवायची गरज आहे। सक्ती तुम्ही केली आहे, पण तुम्हाला हे पण पाहिजे की तुम्ही नियोजन पण करा, त्यांना ती सुविधा पण द्या। मराठी शिकण्यासाठी तुम्ही एक सेंटर्स बनवा, कल्चरल सेंटर्स बनवा, शिकवण्यासाठी सुविधा करा, हे मी सांगणार आहे। ही सूचना प्रताप सरनाईक साहेबांना केलेली आहे। काल पण मला बोलणं झालेलं आहे की तुम्ही हे मागे घ्या, लोकांना मुभा द्या, 6 महिने द्या आणि नियोजन पण करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।